नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही गावून आलात? हो. कोणतं गाव? अंजनपूर कोपरा, आंबेजोगाई तालुक्यात. बर. आणि नाव काय आपलं? माझं नाव गुंडेबा श्रीपती कौळ. बरं, याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता? ह्याच्या अगोदर माझी पायाची बोट वळत नव्हते, ही हां. असे आदर राहत होते. बर. ही गुडघे कमरात दुखत होतं. हां. पाठीचाही भाग 5 वर्षानं दुखत होता. हां. हां. आणि अजून? पुन्हा संडास वेळेवर होत नव्हती. ह्या बाजूला दुखायचं, बरोबर. ह्या बाजूला दुखायचं. थोडी बी संडासमध्ये पचनक्रिया सुरू झाली, संडास जमली थोडी हां. गुदावस्थेमध्ये. बरोबर. ती गुदावस्थेमध्ये संडास जमली की दुखाय चालू व्हायचं. मग हां. संडास बळद करावी लागायची. बरोबर बरोबर. हां, असं. मग हे मोलिंगोच्या गोळ्या खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं वाटायला लागले? आता मला बरं वाटतंय. ठीक. गोळ्या खाल्ल्यापासून 1 महिन्यात माझी संडास साफ झाली. अजून? एक वेळेला संडास येते सकाळी 5 वाजता आपोआप संडास येते. पहिलं बळद जावं लागत होतं. बर. आणि आता पायाचं कसं काय? आता पायाचं इथपर्यंत पूर्ण दुखायचं राहिले. दुखायचं राहिलं? हा, गुडघ्यात जे दुखत होतं, हा. गुडघे सुद्धा एकदम कमी झाले. आणि कमरात जे उभा राहू दे वाटत नव्हतं, ते कमरातलं बी क्लिअर झालं. मग हा जो तुमचा त्रास आहे, अजून काही त्रास होता का शुगरचा वगैरे? आता शितून खाली त्रास होतो पायाला. पायामध्ये मुंग्या आहेत थोड्या, हा, हा. असं जळजळ करते. नाही तर बाकी वरी काही वाटत नाही. एकदम साप उगा भाकर खाल्लेली. आणि केस तुमची काळी होत चालली, पहिले काळी होती पहिले काय? हे असं होतं टकलं, हा, हा. त्याच्यात बुरकट केस होते. हा. पण आता ही बुरकट केस सगळे हे सगळे झाले. काळी झाली? हा, काळे झाले. वा वा. चांगला रिझल्ट आहे. हातावर पण काळे केस आले. हा. हा, हे काय. त्याला आता नवीन रिझल्ट आहे भाऊ. चांगलं आहे. छान. पुन्हा ही तर सगळेच पांढरे होते. हा. ही सुद्धा भाग आता वरची वर काळा व्हायला. बरं बरं बरं. केस पण काळे होत चालले नाही का? आणि अजून काही शुगरचा त्रास होता का? आता शुगरची कशी तपासणी केलेली नाही. आता हा. शुगरची तपासणी केल्यानंतर मग ही किती किती बॉटल खाल्ल्या आता तुम्ही? ही 4 बाटल्या संपल्या माझ्या. हा. आता ही 5वी चालू आहे. आणि अजून खाणार का याच्यानंतर? अजून खाणार ना मी. म्हणजे याच्यामुळे बरं वाटायला लागलं. आणि लोकांना सांगितलं का तुम्ही? तसं नाही. आता डॉक्टरने जर सांगितलं बाबा हा. की तुम्ही आता आमची गोळी कमी करा, हा. तर मग त्यांची गोळी कमी करून हीच गोळ्या चालू ठेवायची आपल्याला, हे अजून खायच्यात? खायच्या. हा? म्हणजे याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापासून आराम लागला ना आपल्याला. याच्यापासून हा, शेतात आराम जाता लागला. येते. आता 2-2 टन बेन खांडलं. हा. पुन्हा दार धरतो दिवसभर. पहिले एवढं नव्हतं होत. पहिलं संडासला जा वाटत नव्हतं. हा हा हा. हा. मग आता एकदम बरं वाटायला आता लागलं. एकदम बरं वाटतं. म्हणजे या मोलिंगोनी एकदम चमत्कारच करून टाकला. हा, चमत्कार.